नमस्कार मंडळी, सुरेखा किचन तडका 2 वर या नवीन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला ही चमचमीत अशी अख्ख्या मसुराची भाजी तुम्हाला मी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी भरेल असं अख्खे मसूर घेऊन त्याला स्वच्छ पाण्यामध्ये खूप छानपैकी असं धुवून घ्यायचं आपल्याला, कारण अख्ख्या मसुराला खूप सारी पावडर असते, तर ती स्वच्छ हाताला चोळून अशी धुवून घ्यायची आणि साईडला एका 15 ते 20 मिनिटं आपल्याला अशीच भिजत ठेवायची। मग नंतर मी त्याच्यासाठी 2 कांदे, 2 टमाटर आणि 1 बटाटा असा स्वच्छ धुवून चिरून ठेवलेला आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपली अख्ख्या मसूर जो पाण्यात ठेवला होता तो एका कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर कापलेला कांदा, टोमॅटो आणि बटाटा तो पण मी कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी 1 ग्लासभर असं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी अर्धा चमचाभर असं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। असं 1 छोटा चमचा भरेल असं हळद टाकून कुकरचं झाकण लावून त्याला 3 ते 4 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत। तर आपल्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपलं मसूर शिजलं असणार। तर आपलं मसूर खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे, जास्त मऊ पण नाही शिजलेलं आणि जास्त बटाटा पण मऊ शिजलेला नाही आहे। तर मी तुम्हाला हाताने दाखवते की आपलं मसूर खूप छान शिजलेलं आहे। तर आता आपल्याला याचा तडका बनवायचा आहे। तर तडका बनवण्यासाठी मी एका गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात भरपूर असं तेल घातलेलं आहे। तेल घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे। जिरी टाकून नंतर आपण अजून 2 कांदे मी पुन्हा एकदा बारीक चिरून घेतलेले आहेत तडक्यासाठी, ते पण त्याच्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स केलेलं आहे। त्याचा कलर थोडासा चेंज झाला की त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर असं अद्रक लसूणचं पेस्ट घालून तेही छानपैकी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे। ते परतून थोडासा कलर चेंज होईल तेव्हाच लगेच मग अर्धा चमचा असं हळद घातलेली आहे। अर्धा चमचा आपण तिथे धने पावडर टाकलेला आहे। हा अंबारी गोडा मसाला आहे, तो अर्धा चमचा घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा असं मी लाल तिखट घेतलेला आहे आणि घरी बनवलेला गरम मसाला अर्धा चमचा घालून तो छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हळद आपण अगोदरच थोडीशी अख्खा मसूर शिजताना घातली होती, त्यामुळे मी हळदीचं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे आणि कुकरमध्ये शिजलेला अख्खा मसूर तो तेलामध्ये तडक्यामध्ये सोडून दिलेला आहे आणि अशा प्रकारे हा कलर तेलाचा तडका वरती आलेला असतो तो छानपैकी ढवळून घ्यायचा आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तडका सगळं अख्ख्या मसुरामध्ये। छानपैकी परतून झालेली 1 उकळी आलेली आहे आणि कलर खूप छान दिसतोय। त्यानंतरच तुम्हाला जर जास्त घट्टपणा पाहिजे असेल तर तुम्ही अशीच भाजी खाऊ शकता किंवा कुकरमध्ये, मी इथं थोडंसं कुकरमध्ये गरम पाणी करून तेही टाकून घेतलेलं आहे, कारण अजून आपल्याला 5 मिनिटं शिजवायचे, त्यामुळं पाणी ते लगेच सोकून जातं। त्यानंतर हिरवी गार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आपला अख्खा मसुराची भाजी, ग्रेव्ही किंवा तरी म्हणू शकता, ही खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि हे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता आणि चपातीबरोबरही खाऊ शकता। खूप छान असा कलर अख्ख्या मसुराला आलेला आहे। चला तर मग मसूर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेच खायला सुरुवात करूया। तर बऱ्याचशा रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तर नक्की भेट द्या माझ्या चॅनलला। चॅनलचं नाव आहे सुरेखा किचन तडका 2 वर आणि तुम्हाला जर त्यामधली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशीच मसूर घरी बनवून एकदा तरी त्याची टेस्ट घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की मसूरची रेसिपी कशी झाली होती। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।